मीरा, का तू हा खोटेपणाचा खेळ मांडून ठेवलायस? अगं, एखादा शत्रू सुद्धा इतकं करत नाही. वेदाचे बाबा, हा खेळ नाहीये. हेच सत्य आहे जे आज सगळ्यांसमोर आलंय. माया दोषी आहेच, कारण तिने अंबिकाताईचा खून केला. पण तिला तो खून करायला तुमच्या आईनेच सांगितलं होतं. मायाने तेव्हा अर्धवट माहिती दिली. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हेच आहे की तुमची आई सुद्धा गुन्हेगार आहे. वा मीरा, तूच म्हणतेस ना की मायाने जी माहिती दिली ती अर्धवट आहे. मग आता ती खरं बोलते हे कशावरून? अगं, मायावर विश्वास ठेवून माझ्या आईने अंबिकाचा खून केला हे मान्य करणं मूर्खपण आहे. असं कसं? मायावरती विश्वास ठेवायला हवा. हे बघ, कोणी असं मॉमच्या पोटातून जन्म घेताना डायरेक्ट असं खुनी बनून येत नाही. काहीतरी स्टोरी असणार तिची, ती सांगेल. आणि विश्वास ठेवायला हवा. हां, ते काही असू दे अजित, आम्ही मायाला एक्सेप्ट केलं नाही म्हणून माया हे मुद्दाम करतीये माझ्या आईला फसवायला. नाही, प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करणारी हिच्यावर विश्वास ठेवायचा. मग या मीरावर तरी कसा विश्वास ठेवायचा? हे माझ्या डोक्याला लागले. हे काय खोटं आहे? अजित भास्कर, उगाच मायाची बाजू घ्यायची गरज नाही. मी खून केला नाहीये, माझ्याकडनं जबरदस्ती कन्फेशन करून घेतलंय हे सांगूनच, हे बोलूनच ती जेलच्या बाहेर आली आहे ना. आणि आता म्हणे की मी खून केलाय पण फक्त आईच्या म्हणण्यावरून.